अध्याय 31 वाचण्याचे फळ. दाम्पत्यांमधील मतभेद दूर होतील, संसार सुखाचा होईल. अध्याय 31 पतिव्रतेचा आचार धर्म. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाला, नामधारका, साधूने पतीच्या मृत्यूने व्यथित झालेल्या ब्राह्मणीचे सांत्वन केले. त्यानंतर पती ह्यात असताना व तो मेल्यावर स्त्रियांच्या आचरणाचे धर्मशास्त्रानुसार पुरातन कालापासून चालत आलेले नियम तिला कथन केले. तो म्हणाला, मुली, स्कंद पुराणातील काशी खंडात एक पुरातन कथा आहे. महामुनी अगस्ती हे काशी क्षेत्री राहत होते. लोपामुद्रा ही त्यांची पत्नी महाज्ञानी व महापतिव्रता होती. विंध्य पर्वत हा अगस्तींचा शिष्य. एकदा नारदांनी त्याची भेट घेतली, त्याच्या देखण्या स्वरूपाची स्तुती केली. पण मेरू एवढी उंची नसल्यामुळे तुझ्या अस्तित्वाचा प्रभाव पडत नाही असेही ते म्हणाले. ते ऐकून विंध्याचलाला राग आला. त्याने आपली उंची इतकी वाढविली की सूर्याचा मार्ग चढला. दक्षिणेस पूर्ण अंधार पडला. त्यामुळे यज्ञ कर्मे बंद पडली. सृष्टीमध्ये सर्वत्र हाहाकार माजला. इंद्रादी देवांनी व ऋषींनी ब्रह्मदेवाला भेटून संकटाबद्दल सांगितले. ब्रह्मदेव म्हणाला, अगस्तींना भेटा, त्यांना त्यांच्या शिष्याचा प्रताप सांगा, त्यांना दक्षिणे जाण्याची विनंती करा. त्यांना पाहून विंध्य नमस्कार करील. तेव्हा अगस्तींनी त्याला, मी परत येईपर्यंत तू उठून उभा राहू नकोस असे सांगावे. याच उपायाने विंध्याचलाची उंची रोखता येईल. ब्रह्मदेवांच्या सूचनेनुसार इंद्रादिक देव, बृहस्पती व सर्व ऋषी अगस्त्यांना भेटण्यास गेले. त्यांनी अगस्त्यांची व लोपामुद्रेची स्तुती केली. बृहस्पतींनी प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या पतिव्रतांमध्ये लोपामुद्रा ही आचार धर्मात कशी श्रेष्ठ आहे ते सुद्धा सांगितले. व ते पुढे म्हणाले, देव हो, मी तुम्हाला पतिव्रतेचे आचरण कसे असावे ते सांगतो. पतिव्रतेने पतीलाच परमेश्वर मानून त्याची अखंड सेवा करावी व त्याची अवज्ञा करू नये. पतीला विचारल्याशिवाय दान धर्म करू नये. तो जेवल्यावर आपण जेवावे, तो निजल्यावर आपण निजावे. त्याला नावाने हाक मारू नये. सकाळी त्याच्या आधी उठावे, सडा संमार्जन करावे. स्नानानंतर पतीला नमस्कार करावा. शंकर समजून त्याची पूजा करावी. तो घरी असेल तर शृंगार करावा. तो बाहेरगावी गेलेला असल्यास शृंगार करू नये. तो रागावला तरी आपण रागावू नये. तो बाहेरून येताच त्याला सन्मुख जावे. त्याला काय हवे ते विचारावे. त्याला सांगूनच बाहेर जावे. घरी लवकर परत यावे. घर स्वच्छ ठेवावे. पतीला आनंद वाटेल असेच वर्तन ठेवावे. व्रते, उपवास आदी गोष्टी त्याला विचारूनच कराव्यात. लग्न समारंभ, यात्रा आणि उत्सव आदी गोष्टींसाठी हट्ट करू नये. दूषित राहू नये. रजस्वलेने मौन ठेवावे. 4 दिवस पतीचे मुख पाहू नये. पती दीर्घायू व्हावा म्हणून सौभाग्यालंकार घालावेत. अन्य स्त्रियांशी व्यवहारापुरते संबंध ठेवावेत. वाईट आचरणाच्या स्त्रियांशी संबंध ठेवू नयेत. पतीची व घरच्यांची निंदा करू नये. वेगळे होण्याचा विचार करू नये. उखळ, मुसळ, पाटा, जाते व उंबरटा यावर बसू नये. घरातील वडीलधाऱ्यांसमोर बसू नये. त्यांच्याशी वाद घालू नये. पती अभागी, आजारी कसाही असला तरी त्याला दूषणे देऊ नये. पतीची जी काही मिळकत असेल त्यात समाधान मानावे. स्वतःच्या स्वार्थाचा विचार करू नये. पतीच्या दुर्बलतेला हसू नये. त्याच्याशी मृदू भाषण करावे. व्यभिचार करू नये. परपुरुषाचे चिंतन करू नये. पतिव्रतेसाठी पती हाच देव, तोच गुरु, तोच धर्म, तोच तीर्थ आणि तोच सार सर्वस्व. त्याच्या एकनिष्ठ सेवेने हरिहर ब्रह्मा संतुष्ट होतात. अशा पतिव्रतेचे सत्व काय वर्णन करावे. तिच्या पुण्याईने तिच्या माहेरची व सासरची मिळून 42 कुळे उद्धरतात. विधवा स्त्री पुत्रवती असेल तर तिचे दर्शन अपशकून मानू नये.
एरवी विधवा स्त्रियांनी लोकांसमोर उगीच वावरू नये. पतीच्या निधनानंतर पत्नीने सहगमन करणे हा पतिव्रतेचा सर्वात मोठा धर्म. अशी स्त्री आपल्या पुण्याईने स्वर्ग लोकी जाते. यमदूत तिच्या सन्मुख कधीच येत नाहीत. अशी पतिव्रता स्त्री लाभणे हे पुरुषाचे महत् भाग्य. तो खरोखरच दैववान. त्याला चारी पुरुषार्थ प्राप्त होतात. तिच्या संगतीने त्याला सौख्य, शांती व समाधान लाभते. ज्याला अशी पत्नी लाभत नाही त्याच्या हातून पुण्यकर्मे घडत नाहीत. त्याचे घर म्हणजे अरण्य. त्याला इहलोकी सुख नाही, परलोकी उत्तम गती नाही. असा गृहस्थ कर्महीन होतो. त्याच्याकडून देवकार्ये, पितृकर्मे घडत नाहीत. पतिव्रतेच्या दर्शनाने महापापीही पावन होतात. तिच्या पुण्याईने कुळाला बहुमान मिळतो. पतीला सद्गती लाभते. अध्याय 21 संस्कृत भाषेमध्ये. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणे नामधारका, पुढे अपूर्व झाले ऐका. योगेश्वर कारणिका, सांगे स्त्रियांचे धर्म सकळ. योगेश्वर म्हणती स्त्रियेसी, आचार स्त्रियांचे पूससी. सांगेन तुझ विस्तारेसी, भवसागर तरावया. पती असता कवन धर्म, अथवा मिलिया काय कर्म. उभय पक्षी विस्तारोन, सांगेनैक एक चित्ते. कथा स्कंद पुराणांत, काशीखंडी विस्तृत. स्त्रियांचे धर्म बहुत, एक चित्ते ऐकावे. अगस्ती ऋषी महामुनी, जो का होता काशी भुवनी. लोपामुद्रा महाज्ञानी, त्याची भार्या परियेसा. पतिव्रता शिरोमणी, दुजी नव्हती अनेक कोणी. असता तेथे वर्तमानी, झाले अपूर्व परियेसा. त्या अगस्तीच्या शिष्यांत, विंध्य नामी असे विख्यात. पर्वत रूपे असे वर्तत, होता भूमी वरी देखा. विंध्याचळ म्हणजे गिरी, अपूर्व वने त्यावरी. शोभायमान महाशिखरी, बहुरम्य परियेसा. ब्रह्मर्षी नारद मुनी, हिंडत गेला तये स्थानी. संतोष पावला पाहोनी, स्तुती केली तये वेळी. नारद म्हणे विंध्यासी, सर्वांत श्रेष्ठ तू होसी. सकळ वृक्ष तू जपासी, मनोरम्य स्थळ तुझे. परी एक असे उने, मेरू समान नव्हेसी जाणे. स्थळ स्वल्प या कारणे, महत्व नाही परियेसा. ऐसे म्हणता नारद मुनी, विंध्याचळ कोपोनी. वाढता झाला ते क्षणी, मेरू परी होईन म्हणे. वाढे विंध्याचळ देखा, सूर्यमंडळा सम्मुखा. क्रमांतरे वाढता ऐका, गेला स्वर्ग भुवनासी. विंध्याद्रीच्या दक्षिण भागासी, अंधकार अहर्निशी. सूर्यरश्मी न दिसे कैशी, यज्ञादी कर्मे राहिली. ऋषी समस्त मिळोनी, विनू आले इंद्र भुवनी. विंध्याद्रीची करणी, सांगते झाले विस्तारे. इंद्र कोपे तयेवेळी, गेला तया ब्रह्माजवळी. सांगितला वृत्तांत सकळी, तया विंध्य पर्वताचा. ब्रह्मा म्हणे इंद्रासी, आहे कारण आम्हासी. अगस्ती असे पुरी काशी, त्यासी दक्षिण दिशे पाठवावे. दक्षिण दिशा भूमीसी, अंधार पडला परियेसी. या कारणे अगस्तीसी, दक्षिण दिशे पाठवावे. अगस्तीचा शिष्य देखा, विंध्याचल आहे जोका. गुरु येथा सम्मुखा, नमिता होई दंडवत. सांगेल अगस्ती शिष्यासी, वाढू नको म्हणेल त्यासी. गमन करिता शिखरेंसी, भूमी समान करील. या कारणे तुम्ही आता, काशीपुरा जावे तत्वता. अगस्ती ते नमता, दक्षिणेसी पाठवावे. येनेन परी इंद्रासी, सांगे ब्रह्मदेव हर्षी. निरोप घेऊन वेगेसी, निगता झाला अमरनाथ. देवासहित इंद्र देखा, सवे बृहस्पती ऐका. सकळ ऋषी मिळोनी देखा, आले काशी भुवनासी. अगस्तीच्या आश्रमासी, पातले समस्त इंद्र ऋषी. देवगुरु महाऋषी, बृहस्पती सवे असे. देखोनिया अगस्ती मुनी, सकळांते अभिबंदोनी. अर्घपाद्य देऊनी, पूजा केली भक्तीने. देवा आणि बृहस्पती, अगस्तीची करीती स्तुती. आनिक सवेंची आनिती, लोपामुद्रा पतिव्रता. देवगुरु बृहस्पती, सांगे पतिव्रता ख्याती. पूर्वी पतिव्रता बहुती, लोपामुद्रा सरी नव्हती. अरुंधती सावित्री सती, अनसूया पतिव्रती. शांडिल्याची पत्नी होती,
पतिव्रता विख्यात लक्ष्मी आणि पार्वती, शांतरूपा स्वयंभू पत्नी मेनिका अति विख्याती, हिमवंताची प्राणेश्वरी, सुनीती ध्रुवाची माता, संज्ञादेवी सूर्यकांता, स्वाहादेवी विख्याता, यज्ञ पुरुष प्राणेश्वरी, याहुनी अनिक ख्याता, लोपामुद्रा पतिव्रता, ऐका समस्त देवगण म्हणता, बृहस्पती सांगत असे. पतिव्रतेचे आचरण सांगे गुरु विस्तारोन, पुरुष जेविता प्रसाद जाण, मुख्य भोजन स्त्रियेसी, अनिक सेवा ऐशी करणे, पुरुष देखोनी उभे राहणे, आगे विन बैसो नये, अवज्ञा न करणे पतीची, दिवस अखंड सेवा करणे, अतिथी येता पूजा करणे, पती निरोपा विन न जाणे, दान धर्म न करावा, पतीची सेवा निरंतरी, मनी भावी जे हाची हरी, शयनकाळी सर्व रात्री, सेवा करावी भक्तींसी, पती निद्रिस्त झाल्यावरी, आपण शयन कीजे नारी, चोळी तानवडे ठेवावी दुरी, तेने पुरुष शरीर स्पर्शू नये, स्पर्शे चोळी पुरुषासी, हानी होता आयुष्यासी, घेऊ नये नाव त्यासी, पती आयुष्य उणे होय. जागृत न होता पती ऐका, पुढे उठी जे सती देखा, करणे सडा समार्जनिका, करणे निर्मळ मंगलप्रद, स्नान करुनी त्वरित, पूजुने घ्यावे पती तीर्थ, चरणी मस्तक ठेवूनी यथार्थ, शिवा समान भावावे, असता ग्रामी गृही पुरुष, सर्व शृंगार करणे हर्ष, ग्रामा गेलिया पुरुष, शृंगार आपण करू नये. पती निष्ठुर बोले जरी, आपण कोप कदान करी, क्षमा म्हणोनी चरण धरी, राग न धरी बनांत, पती येता बाहेरुनी, सामोरी जाय ते क्षणी, सकळ कामी त्यजुनी, सम्मुख जाय पतिव्रता, काय निरोप म्हणोनी, पुसावे ऐसे वंदोनी, जेवसे पतीच्या मनी, त्याच परी राहाटे, पतिव्रतेचे ऐसे लक्षण, सांगे नैका देवगण, बहिर्द्वारी जाता जाण, अनेक दोष परी येसा, बहिर्द्वारी जाणे जरी, पाहू नये नर नारी, सवेंची परतावे लवकरी, आपुले गृही असावे, जरी पाहे बहिर्द्वारी, उलूक योनी जन्मे नारी, याच प्रकारे निर्धारी, पातिव्रत्य लोपामुद्रेचे, लोपामुद्रा पतिव्रता, बाहेर न वचे सर्वथा, प्रातकाळ जो का होता, सडा समार्जन करीत असे, देव उपकरणी उजळोनी, गंधाक्षतांदी करुनी, पुष्पवाती पंचवर्णी, रंगमाळा देवांसी, अनुष्ठानाहुनी पती येता, सकळ आयती करी तत्वता, धरोनी पतीच्या चित्ता, पती सवे राहाटे ती, पुरुषाचे उच्छिष्ट भोजन, मनोभावे करणे आपण, नसता पुरुष ग्रामी जाण, घ्यावा अतिथी धेनू प्रसाद, अतिथीस घालावे अन्न, अथवा धेनू ते पूजोन, भोजन करावे सगुण, पतिव्रता परी येसा, गृह निर्मळ निरंतर करी, निरोपा वेगळा धर्म न करी, वृतोपवास येणेन परी, निरोपा वेगळे न करी जाना, उत्साह होता नगरांत, कधी पाहू न म्हणत, तीर्थयात्रा विवाहार्थ, कधीही न वचे परी येसा, पुरुष संतोषी असा जरी, दुष्टित नसावी ताची नारी, पुरुष दुष्टित असा जरी, आपण संतोषी असो नये, रजस्वला झालिया देखा, बोलो नये मौन निका, नायकावे वेद ऐका, मुख पुरुषा दाखवू नये, ऐसे 4 दिवसांवरी, आचरावे तिये नारी, तू स्नात होता ते अवसरी, पुरुष मुख अवलोकी जे, जरी नसे पुरुष भवनी, त्याचे रूप घ्यावे मनी, सूर्यमंडळ पाहोनी, घरांत जावे पतिव्रते, पुरुष आयुष्य वर्धनार्थ, हळदी कुंकुम लावीचे ख्यात, सेंदूर काजळ कंठसूत्र, फणी माथा असावी, तांबूल घ्यावे सुवासिनी, असावी तिचे माथावेनी, करी कंकणे तोडर चरणी, पुरुषां समीप येणीन परी, न करी इष्टत्व शेजारनीशी, रजक स्त्री कुंटिकी निसी, जैन स्त्री द्रव्य हिनेसी, इष्टत्व करिता हानी होय. पुरुष निंदक स्त्रियेसी, न बोलावे तियेसी, बोलता दोष घडे तिसी, पतिव्रता लक्षण, सासू श्वसूर ननंद वहिनी, धीर भावांते तजुनी,
राहता वेगळेपणी श्वान जन्म पावती, अंग धुवो नये नग्नपणे, उखळ मुसळावरी न बैसणे, पायी विरवळ लावी न जाणे, फिरू नये पतिव्रते, जाते उमऱ्यावरी देखा, बैसू नये वडिलांसम्मुखा, पतिव्रता लक्ष नैका येणेंपरी असावे, पती सवे विवाद करिता पावे महाखेद, पती अंतकरणी उद्वेग आपण कदा करू नये, जरे असे अभाग्य पुरुष नपुंसक जरी असे दे, असे व्याधिष्ट विवेक तरी देवासमान मानावा, तैसा पुरुष असेल जरी तोची मानावा हरी, त्याचे बोलणे राहटे तरी परमेश्वरा प्रिय होय, पतीचे मनी जी आवडी तैसीच ल्यावी लेणी लुगडी, पती दूषित असता घडी आपण शृंगार करू नये, सोपस्कार पाहिजे जरी न सांगावे आपण नारी, असता कन्या पुत्र जरी तयान्मुखी सांगावे, जरी नसेल जवळी कोण वस्तूची दाखवावी खून, अमुक पाहिजे म्हणून निर्धार करोनी न सांगीजे, जी तुके मिळाले पतीसी संतुष्ट असावे मानसी, समर्थ पाहुनी कांक्षेसी पती निंदा करू नये, तीर्थयात्रे जातीलो म्हणून न गावे कौतुक, पुरुषाचे पादोदक तेची तीर्थ मानावे, भागीरथी समान देख पती चरण तीर्थ अधिक, पती सेवा करणे मुख त्रयमूर्ती संतुष्टती, व्रत करणे असेल म्हणी ते पुरुषा करावी पुसोनी, आत्मबुद्धी करिता कोणी पती आयुष्य उणे होय, अनेक जाय नरकाप्रती पती घेऊनी सांगाती, ऐसे बोलती वेदश्रुती बृहस्पती सांगत असे, पतीस क्रोधे उत्तर देती श्वान योनी जन्म पावती, जंबुक होनी भुंकती ग्राम सन्निध येऊन, नित्य नेम करणे नारी पुरुष उच्चिष्ट भोजन करी, पाद प्रक्षालोनी तीर्थधारी घेऊनी तीर्थ जेवावे, पती प्रत्यक्ष शंकर काम्य होती मनोहर, पावेती वैकुंठपुर पती सहित स्वर्ग भुवना, जाओ नये वन भोजनासी अथवा शेजारी गृहासी, इष्ट सोयरे म्हणून हर्षी प्रतिदिनी न जावे, आपुला पुरुष दुर्बल किती समर्थाची न करावी स्तुती, पती असता अनाचारीती आपण निंदा करू नये, कैसा तरी आपुला पती आपण करावी त्याची स्तुती, तोची म्हणावा लक्ष्मीपती एक भावे करोनिया, सासू शूर पुरुषांपुढे नेते बोलो नये गाढे, हासो नये त्यांपुढे पती आयुष्य उणे होय, सासू शूर तजून आपण वेगळे असू म्हणे कवन, वृक्ष योनी जन्मोन अरण्यात हिंडेल, पुरुष कोपे मारी जरी मनी म्हणे हो मरो नारी, जन्म पावेल योनी व्याघ्री महाघोर अरण्यांत, परपुरुषांते नैनी पाहे उपजता वर डोळी होय, पुरुषा वंसुनी विशेष खाय ग्राम सुकर होयती, तोही जन्म सोडूनी उपजे वाघोळाचे योनी, आपुली विष्ठा आपण भक्षुनी वृक्षावरी लोंबत असे, पती सम्मुख निष्ठुर वचनी उत्तर देती कोपोनी, उपजे मुखी होऊनी सप्त जन्म दरिद्री, पुरुष दुजी पत्नी करी तिसी आपण वैर धरी, सप्त जन्मांवरी दुर्भाग्यता होय अवधारा, पुरुषावरी दुसरिया दृष्टीच्या करीती आवडिया, पतिता घरी जन्म पावनिया दुःखे सदा दारिद्र्य भोगिती, पुरुष येता बाहेरुनी सम्मुख जावे भामिनी, उदके पाद प्रक्षालुनी विंजना वारीचे श्रमहार, पाद सवाहन भक्तींसी मृदू वाक्य बोलीची पतीसी, पुरुष होता संतोषी त्रिमूर्ती संतोषती, काय देती माता पिता नेदी इष्टवर्ग बंधू भ्राता, इह पराची जोडी देता पुरुष नारीचा देव जाण, गुरुदेव तीर्थे समजती सर्व जाणावा आपुला पती, ऐसा निश्चय ज्यांच्या चित्ती पतिव्रता त्याची जाणा, जीव असता शरीरासी पवित्र होय समस्तांसी, जीव जाता क्षणे कैसी कदा प्रेता नातळती, तैसा पती प्राण आपला पती नसता अशुची तिला, या कारणे पतीच सगळा प्राण आपुला जाणावा, पती नसता स्त्रियेसी सर्व अमंगळ परियेसी, विधवा म्हणजे प्रेतासरसी अपत्य नसता अधिक जाण, ग्रामात जाता परियेसी विधवा भेटता सम्मुखेंसी, मरण सांगे सत्य त्यासी पुत्रासी अशुभ नव्हे जाना, माता विधवा असे जरी
पुत्रासी मंगळ शकून करी, पुत्राविन विधवा नारी नमन तिसी करू नये. तिच्या आशीर्वादे आपण मंगळ न होय सत्य जाण, तिचा होका शाप मरण तिसी कोणी बोलू नये. या कारणे पतिव्रता बर्वे पुरुषा सवे जाता, सर्व वैभव देहासहिता केवी जाई परी येसा. चंद्रा सवे चांदणी जैसी, मेघा सवे वीज कैसी, मावळता सवेंची जात असे, पती सवे तैसे जावे. सहगमन करणे मुख्य जाण, थोर धर्म श्रुतीचे वचन, पूर्वज 42 उद्धरण पतिव्रता धर्माने. पुरुष प्रेत झाल्यावरी सहगमना जातात ते नारी, एक एक पावले निर्धारी अश्वमेध सहस्त्र पुण्य. पापी पुरुष असेल जाण त्यासे आले जरी मरण, यमदूत नेती बांधून नरका परती परी येसा. पतिव्रता त्याची नारी जरी सहगमन करी, जैसी सर्पासी नेत घारी तैसी पती ते स्वर्गानी. सहगमन केल्यावरी पाहुनी यमदूत पळती दुरी, पतीसी सोडोनी सत्वरी जाती यमदूत आपले पुरासी. पतिव्रता शिरोमणी बैसविती विमानी, पावविती स्वर्गभूनी देवांगना ओवाळीती. यमदूत त्वरे पळती काळाची न चाले ख्याती, पतिव्रता देखतांची चित्ती भय वाटे म्हणताती. सूर्य भीतो देखून तियसी, तप्तो तेजे मंदेसी, अग्नी भिवनी शांतीसी उष्णतीसी होऊ न शके. नक्षत्रे भीती पाहतात येसी, आपुले स्थान घेई लैसी. जाय स्वर्ग भुवनसी, पती सहित परी येसा. येनेन परी स्वर्गभुवनी जाय नारी संतोषोनी, आपुले पतीस घेऊनी राहे स्वर्गी निरंतर. 3 कोटी रोमतीसी, स्वदेह देता अग्निसी. त्याची फळे असती कैशी, एक चित्ते ऐकावे. एक एक रोम रोमासी, स्वर्गी राहे 100 कोटी वर्षी. पुरुषा सवे स्वानंदींसी, पतिव्रता राहे तेथे. ऐसे पुण्य सहगमनासी, कन्या व्हावी ऐशी वंशी. 42 कुळे कैसी, घेऊन जाय स्वर्गाते. धन्य तिची माता पिता, 21 कुळे उद्धरिता. धन्य पुरुष वंश ख्याता, 42 उद्धरिले. ऐसे पुण्य सहगमनासी, पतिव्रतेच्या संगतीसी. आनिक सांगेन विस्तारेसी, देव गुरु म्हणत असेल नारी दुराचारी अथवा व्यभिचार कर्म करी, त्याचे फळ अति घोरी एक चित्ते परी येसा. उभय कुळे 42 जरी असतील स्वर्गास, त्यासी घेऊनी नरकास प्रेमे जाय परी येसा. अंगावरी रोम किती, तितुकी कोटी वर्षे ख्याती. नरकामध्ये पचे निवृत्ती, तिचे फळ ऐसे असे. भूमी देवी ऐसे म्हणे, पतिव्रतेच्या पवित्र चरणे. आपणावरी चालता क्षणी पुनीत मी म्हणत असे. सूर्यचंद्र ऐसे म्हणती, आपुले किरणे ज्योती. जरी पतिव्रते वरी पडती, तरी आपण पावन होऊ. वायू आणि वरुण पतिव्रतेची या स्पर्शाकारणे पावन होऊ म्हणून स्पर्शे पुनीत होती ते. घरोघरी स्त्रिया असती, काय करावी लावण्य संपत्ती. जिचेनी वंश उद्धरती, तैसे स्त्री असावी की. ज्याचे घरी पतिव्रता, दैवे आगळा तो तत्वताम. करावी सुकृत जन्मशता, तरीच लाभे तैशी सती. चतुर्विध पुरुषार्थ देखा, स्त्रियेच्या संगती लाधे लोका. पतिव्रता सती अधिका, पुण्यानुसार लाभे जना. ज्याचे घरी नाही सती, पुण्यतासी काही न घडती. यज्ञादी कर्मे ख्याती, सती असता होती जाण. सती नसे ज्याचे घरी, त्यासी अरण्य नाही दुरी. वृथा जन्मोनी संसारी, कर्म बाह्य तोची जाना. ऐसी सती मिळे जासी, समस्त पुण्य होय त्यासी. पुत्र संतान पर लोकासी, साधन होय सतीचेनी. स्त्रिये विन असील नर, तयासीन साधे कर्माचार. कर्महीन देव पितर, कर्मार्ह नवे कदा. पुण्य जोडे गंगा स्नानी, त्याहुनी पतिव्रता दर्शनी. महापापी होय पावन, सप्त जन्म पुनीत. पतिव्रतेचा आचार, सांगे पतिव्रतेसी योगेश्वर. म्हणे सरस्वती गंगाधर, सांगे बृहस्पती देवगुरु. सिद्ध म्हणे नामधारकासी, गुरुचरित्र पुण्य राशी. ऐकता पावती सद्गतीसी, म्हणे सरस्वती गंगाधर. इति श्री गुरुचरित्रामृत पतिव्रता निरूपण विख्यात. ऐकता होय पुनीत, जे जे चिंतिले पाविजे.
इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृस्य सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे पतिव्रताख्यानं नाम 31 अध्यायः श्री गुरु दत्तात्रेयार्पितमस्तु। ओवी संख्या 133। श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु। श्री स्वामी समर्थ। भक्त हो, अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा अध्यात्मसार यूट्यूब चॅनेलला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून तुमच्या भावनाही व्यक्त करा। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।